मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत पार्थिव लिंग पूजनाबद्दल। तर पार्थिव लिंग पूजन विधी कसा करायचा आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी हेच सांगितलं की पार्थिव शिवलिंग पूजन कसे करायचे, कलयुगामध्ये पार्थिव शिवलिंग पूजनाचे किती महत्त्व आहे, भस्मधारणाचे किती महत्त्व आहे, लिंगांचे प्रकार किती आहेत, तर संपूर्ण माहिती ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कोणते लिंग चांगले राहते आणि कोणत्या कामनासाठी किती लिंगांची पूजा करायची संपूर्ण माहिती शालिनी भक्तिसागरवर श्री शिव महापुराण 24,000 मंत्रांचं तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर आज आपण पार्थिव शिवलिंग पूजनाचे महात्म्य, पार्थिव लिंग पूजन विधी कसा करावा तर त्याबद्दल परशु महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे। पार्थिव लिंग पूजनाचा महिमा काय आहे आणि पार्थिव लिंग पूजनाचा महत्त्व, माहिती, विधी ऐकल्याने कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते तर ते आपण ऐकूया। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा। जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्रामवर 10 जणांना बी शेअर केलं तरी ते आपले पुण्यकर्म बनेल आणि ते पुण्यकर्माचं गाठोडं आपण आपल्यासोबत घेऊन जाणार आहे, म्हणून शेअर करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। ऋषी म्हणाले, सूतजी आता आम्हाला पार्थिव लिंगाचे महात्म्य वर्णन करून सांगा। सूत म्हणाले, महर्षींनो, सर्व लिंगात पार्थिव लिंग सर्वात श्रेष्ठ आहे। त्याच्या पूजनाने पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात। जो कोणी पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो या कलियुगामध्ये तर त्याला पुष्कळ सिद्धी म्हणजे सर्व सिद्धी त्याला प्राप्त होतात। त्याची उपासना करून हरी, ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेकांनी आपले मनोरथ पूर्ण केलेले आहे। तर कोणी आपले मनोरथ पूर्ण केले, सर्व देवतांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करूनच आपले मनोरथ पूर्ण केलेले आहेत। विष्णू भगवान, ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प सर्व जणांनी आपली पार्थिव शिवलिंगाची पूजा करूनच सर्व इच्छा कामना त्यांनी पूर्ण केल्या आहे। म्हणून या कलयुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचे सर्वात जास्त महत्त्व आहे। ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा, मंत्रांमध्ये ओंकार, ज्याप्रमाणे नद्यांमध्ये सर्व नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ठ आहे। जो कोणी अंघोळीच्या वेळेस हर हर गंग बोलतो तर त्याचे सर्व पाप आणि सर्व कष्ट हर हर होऊन जाते। म्हणून ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा सर्वात श्रेष्ठ आहे, मंत्रांमध्ये ओम नमः शिवाय ओंकार हा मंत्र श्रेष्ठ आहे, वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, नगरामध्ये काशी क्षेत्र सर्वात श्रेष्ठ आहे। जो कोणी काशी क्षेत्राचा या मला काशी जायचं आहे तरी त्याला अर्धे पुण्य फळ काशी क्षेत्राचे लागते। तर एवढ्या नगरांमध्ये काशी क्षेत्र सर्वात जास्त महत्त्व आहे। व्रतांमध्ये शिवरात्री व्रत पूर्ण 12 महिन्याचे एवढे व्रत राहतात, पण सर्व 12 महिन्याचे व्रत एक काकडे आणि शिवरात्रीचे व्रत 1 दिवसाचे व्रत जर तुम्ही केले, उपवास केला तर ते संपूर्ण 12 महिन्याच्या व्रतांचे पुण्यफळ एका शिवरात्रीच्या व्रताच्या पुण्यफळामध्ये आपल्याला पुण्यफळ मिळेल। आणि शक्तींमध्ये शैवी शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणजे दुर्गा मातेची शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे। त्याप्रमाणे लिंगांमध्ये पार्थिव शिवलिंग सर्वात श्रेष्ठ आहे। पार्थिव लिंगाचे पूजन केल्यावर अन्य देवताची पूजा केली तर ती पूजा व स्नान आदी कर्म निष्फळ होतात। पार्थिव लिंगाच्या आराधना केल्याने पवित्र, पुण्य, धन धान्य मिळते, समाधान मिळते, ऐश्वर्यामध्ये वृद्धिगंध होते, धनामध्ये वृद्धी होते, सर्व इष्ट कार्य सिद्धी होतात। जो उत्तम उपचारांनी श्रद्धा भक्तिपूर्वक पार्थिव शिवलिंगाच्या त्यांच्या वेदीचे पूजन करतो तो धनवान होतो आणि मेल्यानंतर याने मरणागती रुद्रलोकाची प्राप्ती होते। त्याला मरणांतीनंतर त्याला रुद्रलोकाची प्राप्ती होते। जो पार्थिव शिवलिंग एक वेळा बी केले असेल, शिव महापुराण ज्याने श्रवण केलं असेल त्याला मरणोत्तरनंतर त्याला रुद्रलोकी जातो, शिवलोकी जातो। जो तुम्ही संध्यासमयी बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे जो कोणी पूजन करतो प्रदोष कालमध्ये तो जीवनमुक्त होऊन याच देही रुद्रलोकी जातो। याच्या दर्शनाने जो व्यक्ती पार्थिव शिवलिंग बनवतो आणि त्याची पूजन करतो तर त्याच्या दर्शनाने पण पापे नष्ट होतात। त्याच्या स्पर्श मात्राने जर तुम्हाला कोणाचा धक्का पण लागला, या जो कोणी शिवभक्त आहे त्याने मंदिरातून येताना जर तुमचा धक्का त्या शिव मंदिरातून येणाऱ्या लोकांना जर स्पर्श झाला तरी त्या स्पर्श मात्राने तुमची पापे नष्ट होतात। जो नित्य पार्थिव शिवलिंग म्हणून त्याची पूजा करतो तो अनंत काळी शिवलोकी राहतो। त्याला मोक्षाची प्राप्ती राहतेच, पण तो अनंत काळ त्याच्या शिवलोकामध्ये राहतो। म्हणून दररोज प्रदोष कालमध्ये या दिवस, सकाळ, संध्याकाळ, दुपार केव्हाही पार्थिव शिवलिंगाचे पूजन करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। श्रावण महिनाभर
पूर्ण महिनाभर 1 महिना पार्थिव शिवलिंगाचे पूजन करा. जो पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो तो शिवलोकी रुद्रलोकी जातो आणि त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते आणि प्रदीर्घ काळ तो शिवलोकामध्ये वास करतो. त्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो ब्राह्मण पार्थिव शिवलिंग बनवून शिवपूजन करत नाही त्याला घोर नरकमध्ये प्राप्त होतो. घोर नरकमध्ये त्याला पडावं लागतं. शूल नामक जो घोर नरक आहे, शूल नामक घोरमध्ये तो पडतो. कारण ब्राह्मण असून पार्थिव शिवलिंग बनवत नाही म्हणून त्याला नरकामध्ये पडावं लागतं. पार्थिव लिंग अखंड करावे. पार्थिव शिवलिंग आहे ती अखंड करावे. द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ मिळत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक व पुष्पराग यांच्यापासून बनवलेले जे पार्थिव लिंग असते ते अखंड असते आणि वेदिका, महावेदिका आणि महेश्वर देव लिंग रूप आहेत. या स्थानांवर लिंगात तेवढी द्विखंडता असते. अखंड लिंग, चर लिंग आणि द्विखंड स्थानावर लिंग यांच्या पूजेचे फल समान मिळते. पार्थिव शिवलिंगाचा पूजनाचा विधी कसा आहे ते आम्हाला सांगा. पुढे म्हणाले सूत की हे श्रेष्ठ महर्षींनो, तुम्हाला वैदिक कर्माविषयी श्रद्धा व भक्ती आहे म्हणून मी पार्थिव शिवलिंगाची पूजनाची संपूर्ण विधी पद्धत वेदोक्त वर्णन करून मला सांगा. ही पूजा पद्धती उपयुक्त व सर्वश्रेष्ठ असून भुक्ती मुक्तीदायक आहे. सर्वप्रथम अनेक सूत्रांमध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावे. संध्या उपासना केल्यानंतर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर देवता, ऋषी, मनुष्य व पितरांसाठी तर्पण करावे. आपले नित्यकर्म उरकल्यावर भगवान शिवजींचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे. जो कोणी शिवपूजेच्या अगोदर त्रिपुंडी भस्म धारण करतो, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो, मुखामध्ये ओम नमः शिवाय, त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. मग वेदोक्त विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. या पूजेने शिवजीची प्रसन्नता लाभून मनवंचित फलाची प्राप्ती होते. तुमची कुठलीही इच्छा असो तर ती मनवंचित फलाची प्राप्ती करूनच देते. नदी किंवा तलावाच्या काठावर, पर्वतावर, वनात, शिवालयात, कोणत्याही पवित्र स्थानी या आपल्या घराच्या मंदिरात पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. शुद्ध जागा असलेली माती घेऊन यावी. शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे आणि गंगाजल थोडं त्या शिवलिंग बनवताना थोडंसं गंगाजल टाकावे. ब्राह्मणांनी पांढऱ्या रंगाची करावी. जे ब्राह्मण लोक आहेत त्यांनी पांढऱ्या मातीची शिवलिंग बनवावी. जे क्षत्रिय लोक आहेत त्यांनी लाल रंगाची शिवलिंग बनवावी. वेश्यांनी पिवळ्या रंगाची, शूद्रांनी काळ्या रंगाची, सर्वांनी आपण काळ्या रंगाची शिवलिंग बनवावी. अपेक्षित माती उपलब्ध नसेल जर ती मिळेल ती माती घेऊन शिवलिंग बनवावे. शिवलिंगासाठी लागणाऱ्या मातीचा प्रयत्नपूर्वक संग्रह करावा. ती शुभ मृतिका अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी. जी माती आपण घरात आणलेली आहे तर त्याला लाग बिलाग सुतक वगैरे नको, एका जागी शुद्ध जागी ठेवावी, पवित्र जागी ठेवावी. लिंग बनवताना अपेक्षित माती घ्यावी. ती गंगाजलाने शुद्ध करावी. मग पाणी घालून मळावी आणि त्या ओल्या मातीच्या गोळ्यापासून वेदोक्त पद्धतीने हळूहळू सुंदर पार्थिव शिवलिंग बनवावी. जो शिवलिंग पार्थिव बनवतो त्याच्या हाताच्या ज्या लकीरा दुर्भाग्यात असतात तर ते भाग्यामध्ये बदलून जातात. म्हणून हाताने चांगली बनवावी म्हणजे आपले भाग्य उजळेल आणि मोक्ष प्राप्तीच्या उद्देशाने या लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. आता त्यांच्या पूजेचा विधी सांगतो तो लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजन सामग्रीवर फुलाने प्रोक्षण करून ती शुद्ध करावी. ओम नमः शिवाय फूल घ्यायचे, तांब्यात पाणी घ्यायचं आणि तिला काय करायचे, प्रोक्षण म्हणजे शिवलिंगावर पाणी शिंपडावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे करून तिचे प्रोक्षण करावे. मग भुरसी या मंत्राने क्षेत्रसिद्धी करावा. आपोस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा आणि नमस्ते रुद्र या मंत्राने स्फटिका बंद स्फटिक शिळेचा घेरा बनवावा. नम शंभवाय नमः या मंत्राने क्षेत्रशुद्धी करून पंचामृताने प्रोक्षण करावे. त्यानंतर भक्तिमान मनुष्याने नमस्तुते नीलग्रीवाय या मंत्राने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. वैदिक पद्धतीने पूजन करणाऱ्याने एतते रुद्रावसम या मंत्राने शिवजींना रमणीय आसन द्यावे. मानो महांतम या मंत्राने आव्हान करावे. या ते रुद्रा या मंत्राने भगवान शिवजींना आसनावर बसवावे. या मुषा या मंत्राने शिवजीच्या अंगामध्ये न्यास करावे. अध्यवेचत या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे. असो यस्त्रांबो या मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजीचा न्यास करावा. असो यवस्पर्ती या मंत्राने उपस्मरण देवत्याच्या समीप समीप करावे. नमस्ते नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पाद्यसनन समर्पित करावे. तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्री मंत्राने अर्घ्य द्यावे आणि नंतर त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम
त्र्यंबकम यजामये सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षी महामृतात या महामृत्युंजय मंत्राने आचमन द्यावे. पद्य पृथव्या या मंत्राने दुधाने स्नान घालावे. दधी क्रावणो या मंत्राने दयाने स्नान घालावे. घृत पावना म्हणजे गाईच्या साजूक तुपाने स्नान घालावे. मधुवाता म्हणजे शहदने स्नान घालावे. या मंत्रांनी मधुमानो मंत्राने मधाने साखरेने स्नान घालावे. याला पंचामृत स्नान असे म्हणतात. पण मंत्राऐवजी पाद्य समर्पणाच्या वेळी म्हटलेल्या नमस्तुते नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पंचामृत स्नान घालावे. मा नमस्ते ते या मंत्राने कटिबंधन करगोटा अर्पण करावा. नमो धृषणे या मंत्राने उत्तरीय वस्त्र अर्पण करावे. या ते हेती या 4 मंत्रांनी वस्त्र आणि योगोपीत अर्पण करावे. नमश्रव्य या मंत्राने प्रेमपूर्वक गंध चंदन पांढरे गंध लावावे. नमस्तोभ्य या मंत्राने अक्षदा व्हाव्यात. नम पर्याय या मंत्राने फूल व्हावे. नम पर्णाय नमा या मंत्राने बिल्वपत्र व्हावे. नम कर्बदनीय या मंत्राने धूप दाखवावा. त्यावेळी उजव्या हाताने देवाला उदबत्तीने ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावे. नमे आशवे या मंत्राने देवीला प्रदीप्त निरंजनाने ओवाळावे. त्यावेळी ही घंटा वाजवावी. नमो ज्येष्ठाय या मंत्राने नैवेद्य दाखवावा. त्र्यंबकम या मंत्राने पुन्हा आचमन द्यावे. इमा रुद्राय या मंत्राने फळ अर्पण करावे. नमो वज्राय या मंत्राने सर्वस्व अर्पण करावे. त्यानंतर मानो महांत या मंत्राने नास्तके या मंत्राने पूर्वतक 2 मंत्रांचा उच्चार करून 11 रुद्राचे केवळ अक्षदा वाहून करावे. हिरण्यगर्भ या मंत्राने दक्षिणा अर्पण करावी. देवस्वता या मंत्राने पुन्हा अभिषेक करावा. ओम नमो आश्वे नमा या मंत्राने देवाला निरंजनाने ओवाळावे. इमा रुद्राय या मंत्राने पुष्पांजली समर्पित करावी. मानो महात्म या मंत्राने देवाला प्रदक्षिणा घालावी. मानसोत्तक्य या मंत्राने साष्टांग प्रणिपात करावा. ज्ञानमुद्रा नमो सेनाभ्य या मंत्राने महामुद्रा व नमो गोभ्य या मंत्राने धेनुमुद्रा दाखवावी. अशा प्रकारे शिवपंचांगाचा पाठ करावा. त्यानंतर देवा गातुविदो या मंत्राने शिवजीचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवजीच्या वैदिक विधी विस्ताराने सांगण्यात आलेले आहे. हे महर्षींनो, आता मी तुम्हाला पार्थिव लिंग पूजनाचा वैदिक विधी संक्षेपाने सांगतो. सदोजात प्रपद्या मी या मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी लागणारी माती आणावी. ओम वामदेवाय नमा या मंत्राने मातीत पाणी घालावे. ओल्या मातीचा गोळा तयार झाल्यावर ओम अगोरोभ्याय नमः या मंत्राने पार्थिव लिंग तयार करावे. ओम तत्पुरुषाय नमः शिव गायत्री मंत्राने त्या शिवजीचे आवाहन करावे. ओम ईशान्याय नमः या मंत्राने वेदीवर स्थापन करावे. याशिवाय अन्य विधीही संक्षेपाने करावे. त्यानंतर पंचाक्षर मंत्राने शिवजी संबंधित मंत्राने गुरुपदिष्ट मंत्राने शिवजीचे षोडोपचारे पूजन करावे. अथवा भवाय भवनाशाय भव महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाशाय शर्वाय शशी मौलिने नमा या मंत्राने शिवपूजन करावे. उपासकाने भ्रमाचा विकल्पाचा त्याग करून अत्यंत प्रेमाने भावाने शिवाची आराधना करावी. कारण भगवान शिव भक्तीनेच प्रसन्न होतात व निज कृपेने मनवंचित फल देतात. ब्राह्मणांनो, येथे शिवपूजनाचा जो वैदिक विधी सांगण्यात आला त्याविषयी मला अत्यंत आदर आहे. पण तरीही मी आणखी एक विधी सांगतो. तो उत्तम असून सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल असा आहे. या विधीत पार्थिव लिंगाची पूजा भगवान शिवजीचे नामे उच्चारून करावी असे सांगितले आहे. त्या योगे उपासकाला अभिष्ट फल प्राप्ती होते. हर हर महेश्वर शंभू शूल पाणी पिनाक धृक शिव पशुपती आणि महादेव या नाम मंत्राने पार्थिव लिंग बनवण्यासाठी माती आणावी. ओम महेश्वराय नमा या मंत्राने लिंग तयार करावे. ओम शंभवे नमा या मंत्राने त्यांची प्रतिष्ठापना करावी. ओम शूल पाणिवे नमा या मंत्राने लिंगात शिवजीचे आव्हान करावे. ओम पिनाकदृश्ये नमा या मंत्राने त्या स्नान घालावे. ओम शिवाय नमा या मंत्राने त्याची पूजा करावी. ओम पशुपतीये नमा या मंत्राने असे म्हणून क्षमा प्रार्थना करावी. आणि शेवटी ओम महादेवाय नमा या मंत्राने आराध्य शिवजीचे विसर्जन करावे. अशा प्रकारे शिवजीच्या उपरोक्त 8 नामांच्या आधी ओम आणि शेवटी चतुर्थी विभक्ती प्रत्ययासह नम हे पद जोडून आनंदाने आणि भक्तिभावाने शिवपूजन करावे. पूजकाने पार्थिव लिंग पूजनाआरंभी शिवजीच्या षडाक्षरी मंत्राने अंगन्यास व करन्यास करावे. त्यानंतर भक्तांचे दुःख हरण करणारे असीम सामर्थ्यवान आणि विश्वाचे भूषण असलेले भगवान शंकर कैलासावर दिव्य सिंहासनावर विराजमान आहे. त्यांच्या डावीकडे भगवती उमा बसली आहे. त्यांच्या अवतीभोवती नंदी आदी गणपरिवार आहे. सनक सनंद
वंदन आदी भक्ती त्यांची पूजा करत आहे। अशा प्रकारे भगवान शिवजींचे चिंतन करावे। त्यानंतर ज्यांची अंगकांती चांदीच्या पर्वतासारखी गोर आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावर मनोहर चंद्रकोर धारण केली आहे, दिव्य रत्नांची आभूषणे धारण केल्यामुळे ज्यांची अंगप्रभा अधिक खुलून दिसत आहे, ज्यांनी आपल्या 4 हातांमध्ये क्रमशः परशु, मृगमुद्रा, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे, ज्यांनी व्याघंबर परिधान केले आहे, जे नेहमी प्रसन्न असतात, ते कमळात बसलेले असून सर्व देवता त्यांच्या भोवताली उभे राहून त्यांची स्तुती करत राहत असतात, जे या विश्वाचे आदी कारण आहे, जे सर्वांचे सर्व प्रकारचे भय दूर करतात, ज्यांना 5 मुखे असून प्रत्येक मुखाला 3 याप्रमाणे 15 नेत्र आहेत। अशा प्रकारे भगवान शिवप्रभूंचे ध्यान करावे। याप्रमाणे न्यास ध्यानादी कर्म करून पार्थिव लिंगाचे यथाविधी पूजन करावे। त्यानंतर गुरुपदिष्ट पंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करावा। शिवजींना नमस्कार करून नानाविधी स्तोत्रांनी शिवलीला अमृताच्या 11व्या अध्यायाने स्तवन करावे। विद्वानांनी शतरुद्रीय यजुर्वेदातील 16 अध्यायातील मंत्रांचा पाठ करावा। हाताच्या उंजळीत फुले आणि अक्षता घेऊन भगवान शिवजीचे भक्तिभावाने प्रार्थना करावी। हे भूतनाथ, हे शिव, तुम्ही सर्वांना सुख समृद्धी प्रदान करणारे आहे। माझ्या प्राणामध्ये तुमचेच वास्तव्य आहे। तुम्हीच माझे जीवन सर्वस्व आहात। माझ्या हृदयात तुमचाच वास आहे। माझे चित्त नेहमी तुमच्याच चिंतन करते। मी जाणता व अजाणता जेव्हा कधी तुमचे पूजन केले असेल, जप केले असतील, ते तुमच्या कृपेने सफल होवत। हे गौरीनाथा, मी महापापी आहे, पतित आहे। तुम्ही पतित पावन म्हणून प्रसिद्ध आहात, म्हणून या पामराला पावन करून घ्या, अशी माझी विनंती आहे। मला माझे हित अहित कळत नाही, पण तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे माझ्या बाबतीत जे योग्य आहे तेच करा। हे महादेवा, हे सदाशिवा, वेद, पुराणे, शास्त्रे, महाविद्यान, महर्षी तुम्हाला पूर्णपणे जाणू शकले नाहीत, ते माझी काय कथा। म्हणून मी जसा आहे तसा तुम्हाला शरण आलेली आहे, तुमच्या चरणी आश्रय घेतलेला आहे। हे प्रभू, माझ्यावर कृपा करा, माझे रक्षण करा। तुम्ही माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो, प्रार्थना राहो। आणि म्हणून झाल्यावर ओझळीतले फुलं व अक्षदा शिवजींना अर्पण करून साष्टांग प्रणिपात करावा। त्यांना प्रदक्षिणा घालून शिवस्तुती करावी आणि विनम्रतेने वंदन करून शिवप्रभूचे विधियुक्त विसर्जन करावे। मुनिजन हो, अशा प्रकारे करण्यात आलेली पार्थिव लिंग पूजा भोग व मोक्ष देणारी असून शिवभक्ती वाढवणारी आहे। जो या अध्यायाचे पठण, श्रवण, शेअर करेल, प्रसन्नतेने वाचन करेल, तो शुद्ध होईल। त्याचा पापात्मा जो आहे ते मुक्ती होईल आणि त्याचा आत्मा शुद्ध होईल। त्याच्या आत्म्यामध्ये शिव साक्षात विराजमान होतील, त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील, त्याला आयुष्य, आरोग्य, यश, पुत्र पौत्राधिक सौख्य व स्वर्गाची प्राप्ती होईल। तर असा या पार्थिव शिवलिंगाचा पूजनाचा विधी होता, तर मी तो तुम्हाला सांगितला। आता पार्थिव लिंग पूजनाचा महिमा आपण ऐकूया की महिमा काय आहे। ऋषी म्हणाले, व्यास शिष्य हो, तुम्ही पार्थिव लिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली आहे। आता कोणत्या कामनापूर्ती किती पार्थिव लिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा। सूत म्हणाले, महर्षींनो, पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो। जो पार्थिव लिंग पूजा न करता अन्य देवताची पूजा करतो, तो त्याची पूजा व दान धर्म कर्म व्यर्थच होत। कामनाला अनुसरून किती पार्थिव लिंगाची पूजा करावी तेही शास्त्राने निश्चित सांगितले आहे। तितक्या पार्थिव लिंगाच्या पूजनाने अपेक्षापेक्षा अधिक फलप्राप्ती होते। अनुष्ठकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे। विद्यार्थ्यांना ज्यांना विद्या येत नाही, तर विद्यार्थ्यांना 1000 पार्थिव लिंग बनवून त्यांची पूजा करावी, म्हणजे इच्छित फलाची प्राप्ती होते। धनाची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी आणि वस्त्र प्रवरणाची इच्छा असणाऱ्यांनी 500 शिवलिंगाची पूजा करावी। मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी 1 कोटी शिवलिंग, पार्थिवची करणाऱ्यांनी 1000, दयेची इच्छा ज्यांना आहे तर त्यांनी 3000, तीर्थक्षेत्र यात्रा करायची असेल त्यांनी 2000, मित्रांची इच्छा करणाऱ्या असणाऱ्यांनी 3000 आणि वशीकरण करण्याची इच्छा असेल त्यांनी 800 शिवलिंगाची पूजा करावी। दारिद्र्य जर आले असेल, दारिद्र्य दूर करायचे, धनाचा साठा करायचा असता 5000 लिंगाची, सर्व कामना पूर्ण करण्यासाठी 10000 शिवलिंगाची पूजा करावी। बंधनातून सुटका होण्यासाठी 1500, राजाचे व चोराचे भय जाण्यासाठी 200, डाकिनी, पिशाच इत्यादीचा उपद्रव जाण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी। नित्य पूजनाविधीमध्ये 1 लिंग पापहारी आहे। नित्य जर पूजन करत आहे आणि 1 पण लिंग बनवली तर सर्व पाप दूर करणारी आहे, मोक्षाची प्राप्ती करून देणारी, रुद्रलोकी
शिवलोकी आपल्याला जागा करून देणारी आहे आणि हृदयामध्ये शिवभक्ती वाढवणारी, वृद्धी करून देणारी आहे. 2 लिंगे जर करत आहे रोज तर अर्थसिद्धी करणारी आहेत आणि 3 लिंगे सर्व मनोरथाचे परम कारण म्हणून सांगितले आहेत. कारागृहातून सुटका करण्यासाठी 10,000, पुत्रप्राप्तीसाठी 55,000, कन्याप्राप्तीसाठी 10,000 आणि अतुल ऐश्वर्य प्राप्तीसाठी 10,000 आणि शिवपद प्राप्तीसाठी 1,000, 1 कोटी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. तर असे विधान आहे. म्हणून पार्थिव शिवलिंगाचा महिमा आहे. पार्थिव लिंगाची पूजा कोट्यवधी, जो कोणी एक पार्थिव शिवलिंगाची पूजा पण करतो तर त्याला कोट्यवधी यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. कामार्थी मनुष्यांनी भुक्तिमुक्ती प्रदान करणारी आहे. जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्मा होय, त्याला नरक यातना भोगाव्या लागतात, त्याची मोठी हानी होते. कलयुगात यज्ञ, दान, व्रत, नियम, योग यापेक्षा लिंगार्चन सर्वात श्रेष्ठ आहे. दररोज पार्थिव शिवलिंगाची सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पार्थिव शिवलिंग बनवा आणि त्याची पूजन करा आणि संध्याकाळ होण्याच्या आत म्हणजे त्याला विसर्जन करा. म्हणजे आपल्याला कोट्यावधी यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्यासारखे श्रेष्ठ साधन नाही असे शास्त्रामध्ये शिव महापुराणामध्ये सांगितले आहे. शिवलिंगाचा नित्य पूजनाने मनुष्य सर्व संकटातून तो मुक्तच होतो, पण त्याच्या मनातल्या इच्छा त्वरित शिव जाणतो आणि इच्छा पूर्ण होतो. शिव सायुज्य प्राप्त होते, भवसागरातून सुखरूप तरुण जातो आणि त्याला राजयोगची प्राप्ती होते, ऐश्वर्याची प्राप्ती होते. लिंगपूजन हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. शिवलिंगाची वेदोक्त विधीने नित्य पूजा करून भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावा. भगवान शंकराला जो कोणी नैवेद्य अर्पण करतो ते अमृत, जो कोणी नैवेद्य शिवाला अर्पण केल्यानंतर आपण खातो तर ते अमृतच समजावे. त्याचे दीर्घ आयुष्याची वाढ होते, रोगी रोगापासून मुक्ती होतो. महर्षींनो, लिंगाचे उत्तम, मध्यम, अधम असे 3 प्रकार आहेत. 4 अंगुळे उंच वेदीने युक्त आणि मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात. त्याच्या निम्म्या उच्चीचे मध्यम, त्याच्या पाव उच्चीचे अधम लिंग होय. जो श्रद्धा भक्तीने आणि लिंगाची पूजा करतो त्याच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण होतात. लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे 4ही वेद एका मुखाने सांगतात. लिंगाचे अर्चन केल्यामुळे स्थावर जंगमात्मक सर्व जगाच्या पूजा केल्यासारखे होते. अज्ञानाने आंधळे झालेले, संसारातच मग्न आलेले, विषय सक्त चित्त असलेल्या अशा सर्वांना तारून नेण्यास लिंगार्चन हेच एकमात्र साधन आहे. ब्रह्मा, देवता, मुनी, यक्ष, राक्षस, गंधर्व, चारण, सिद्ध, दैत्य, दानव, शेष, गरुड, पक्षी, प्रजापती, मनु, किन्नर आणि नर यांनी सर्वार्थ साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करूनच आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवलिंगांचे आदरपूर्वक पूजन करतात. फार काय सांगू, सर्व जातीच्या लोकांना आणि स्त्रियांनाही शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे. वेदज्ञ, ब्राह्मण आणि वैदिक पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितले आहे. अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही. जो मनुष्य वेद आणि स्मृतीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही, त्याची अवहेलना करून दुसऱ्याच कर्माचा अवलंब करतो, त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही. शिवजीचे विधीपूर्वक पूजन केल्यावर त्याच्या त्रिजगन्मयी 8 मूर्तींचे तेथेच पूजन करावे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य आणि चंद्र आणि यजमान त्यांच्या 8 मूर्ती पूजनीय आहेत. यांच्या समवेत त्यांचा शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तीचेही पूजन करावे. त्यानंतर शिवजीच्या शिवपरिवाराचे ईशान्य, नंदी, चंड, महाकाल, भृगी, वृष, स्कंद, कपिदेश्वर आणि सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन, अक्षदा आणि बिल्वपत्र वाहून पूजन करावे. मग भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्तिमुखाचे पूजन करून 11 रुद्रांची विधीपूर्वक पूजा करावी. तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा शतरुद्रीय पाठ करावा. नानाविधी स्तोत्र, स्तुती स्तोत्राचा पाठ करावा. शिवपंचांग पाठ करावा. शिवप्रभूंना प्रदक्षिणा घालावी, नमस्कार करावा, शिवलिंगाचे विसर्जन करावे. अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितलं आहे. आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगते. रात्री समयी करवायची सर्व देवकार्य उत्तराभिमुख बसूनच करावी. शिवपूजन ही उत्तरेकडे तोंड करूनच करावे. ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे तेथे पूर्व दिशा शिवजीच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये. उत्तरेला शिवजीचे वामांग असते, तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये. पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि
पाठीमागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये, म्हणून दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करावे. हेच ग्राह्य आहे. विद्वान मनुष्याने व शिव उपासकाने भस्माचा त्रिपुंड लावून आणि रुद्राक्षाची माळ, बिल्वपत्रे करून आदी साधन सामग्री घेऊन शिवपूजन करावे. भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीनेच त्रिपुंड काढावा. जर भस्म नाही मिळाली तर माती घेऊनच त्रिपुंड काढावा, म्हणजे आपल्याला शिवपूजनाचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होते. तर आता आपण हे पार्थिव शिवलिंगाचा महिमा, पार्थिव शिवलिंगाची पूजाविधी कोणत्या मंत्राने करावी ते संपूर्ण ऐकले. आता शिवनैवेद्य आणि बिल्वचे काय महात्म्य आहे आपण ते ऐकूया. ऋषी सुतांना म्हणाले, शिवनैवेद्य आणि बिल्वचे महात्म्य आता आम्हाला सांगा. मुनिवर्य, भगवान शिवजीचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले आहे. याविषयी शास्त्रांचे काय मत आहे? तसेच बेलाचे काय महात्म्य आहे तेही आता आम्हाला सांगा. तेव्हा सूत म्हणाले, मुनिजन हो, तुम्ही सर्वजण शिवव्रताचे पालन करणारे आहात, म्हणून मी तुम्हाला प्रसन्नतेने सर्व गोष्टी सांगणार आहे. त्या लक्षपूर्वक ऐका. जो भगवान शिवजीचा भक्त आहे, अंतर्बाह्य पवित्र आहे, निर्मळ आहे, उत्तम व्रताचे पालन करणारा, दृढ निश्चयाने युक्त आहे, त्याने शिवजीचा नैवेद्य आग्रह हा विचार मनातूनच काढून टाकावा, कारण त्याने शिवनैवेद्य अवश्य भक्षण करावा. शिवनैवेद्याचे महात्म्य काय सांगू? त्याला पाहिल्याने, शिवनैवेद्य नुसतं पाहिल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि तो ग्रहण केल्याने अनेक पुण्यकर्माचे फल प्राप्त होते. शिवनैवेद्य ग्रहण करून शिवसायुज्य प्राप्त होते. ज्या घरात शिवप्रभूंना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय पवित्र असते. ते इतर घरांना सुद्धा पवित्र करते. जो व्यक्ती शिवला रोज नैवेद्य देतो, रोज नैवेद्य करतो, पूजा अर्चना करतो, पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो, तो व्यक्ती, जो कोणी शिवमहापुराण श्रवण करतो वारंवार, तो व्यक्ती जर दुसऱ्यांच्या घरी गेला, त्याचे पाय दुसऱ्यांच्या घरी गेले तरी त्याचं घर पवित्र होईल. त्याच्या दर्शन मात्राने त्याचं घर पवित्र होईल. त्याचं फेसचे दर्शनसुद्धा केले तरी त्याच्या घराची उन्नती व्हायला सुरुवात होईल. एवढे शिवनैवेद्याचे महात्म्य आहे, शिवमहापुराणाचे महात्म्य आहे, म्हणून त्याचा उद्धारच होईल. शिवनैवेद्य ग्रहण शिवसायुज्य प्राप्त होते. ज्या घरात शिवप्रभूंना नित्य नैवेद्य दाखवला जातो आणि जो कोणी नित्य नैवेद्य दाखवतो आणि तो व्यक्ती कोणाच्या घरात गेला तरी सुद्धा त्याचे पाय पडताच ते घर अतिशय पवित्र होईल आणि ते इतर घरांना सुद्धा पवित्र करेल. म्हणून शिवनैवेद्याला मस्तक झुकून विनम्रतेने स्वीकार करावा आणि शिवस्मरण करून तो भक्षण करावा. जो मनुष्य त्यास आग्रहाने मानून घेत नाही व खात नाही तो महापापी नरकात पडतो. ज्याने शिवदीक्षा घेतलेली आहे अशा शिवभक्तासाठी शिवनैवेद्य हा जणू महाप्रसाद असतो. परंतु ज्यांनी अन्य देवताच्या दीक्षा घेतलेल्या आहेत त्यांनी शिवभक्तीही प्रिय आहे. अशा सर्वांना शालिग्राम, रसलिंग, पारदलिंग, पाषाणलिंग आणि शिवभक्ती ही प्रिय आहे. अशा सर्वांना शिवनैवेद्य अवश्य द्यावे. म्हणून जो कोणी पारदलिंग, पाषाणलिंग, रजतलिंग, स्वर्णलिंग, देवतांनी सिद्धांनी प्रतिष्ठित केलेले लिंग, केशर निर्मित लिंग, स्फटिकलिंग, रत्नलिंग या सर्वांमध्ये समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवजीच्या नैवेद्याचा लाभ घ्यावा. सर्वांमध्ये समस्त विराजमान ज्योतिर्लिंग भगवान शिव राहतात, म्हणून तो ग्रहण केल्याने त्यांना चांद्रायण व्रताचरणा इतके फलाची प्राप्ती होते. जो शिवनैवेद्य रोज प्राशन करतो त्याला चांद्रायण व्रत करणे एवढे पुण्यफलाची प्राप्ती होते. शिवनिर्माल्य भक्षण केल्याने, या मस्तकावर धारण केल्याने, जे शिव मंदिरात जे निर्माल्य पडलेले राहते ते मस्तकाला लावल्याने, या धारण केल्याने शरीरावर कुठेतरी आपण ते धारण केलं तरी तो ब्रह्महत्या करणारा मनुष्य पापमुक्त होतो. ज्या शिवस्थानावर केलेल्या चंडाचा, भूत पिशाचिकांचा अधिकार आहे तेथील शिवनिर्माल्य सर्वसामान्यांनी ग्रहण करू नये. परंतु जेथे चंडाचा अधिकार नाही तेथील शिवनिर्माल्य अवश्य ग्रहण करावे. बाणलिंग, लोह निर्मित लिंग, स्वर्णादी धातुमय लिंग, सिद्धलिंग अर्थात सिद्धाने स्थापन केलेले किंवा ज्याच्या आराधनेने कोणाला तरी सिद्धी प्राप्ती झाली आहे असे लिंग, स्वयंभलिंग, सर्व लिंगांमध्ये चंडाचा अधिकार नसतो. जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो आणि त्या स्नानाच्या जलाने 3 वेळ आचमन करतो त्याची कायिक, वाचिक आणि मानसिक अशी त्रिविध पापे शीघ्र नष्ट होतात. शिवनैवेद्य व शिवजींना अर्पण केलेले पान, फूल, फळ, जल इत्यादी पदार्थ आग्रह असतात ते शाळीग्राम शिळेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहण योग्य होतात. शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य आग्रह असते, परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी.
मुनिजन हो, अशा प्रकारे शास्त्रांमध्ये शिवनैवेद्याविषयी प्रतिपादन केलेले आहे. सूत पुढे म्हणाले, ब्राह्मणो, आता मी तुम्हाला बिल्वाचे म्हणजे बेलाचे महात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. बिल्ववृक्ष हे महादेवाचे साक्षात रूप आहे. जे बेलाचे झाड आहे, जे बेलाचे वृक्ष आहे, ते महादेवाचे साक्षात रूप आहे. देवांनाही त्याची स्तुती केली आहे. त्याचे महात्म्य फार थोर आहे, अगाध आहे. ज्याच्या जन्मी खूप काही जन्मांचं पुण्य असेल त्यालाच हे बेलाचे महात्म्य ऐकायला मिळेल. सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ आहेत, जेवढे पण पुण्यतीर्थ आहेत, ते बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये आहेत, म्हणून सूक्ष्म रूपाने वास करतात. जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो शिवपदाशी प्राप्त होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाणी सिंचन करतो आणि पूर्ण पाणी खूप डाब भरून म्हणजे खूप ते आळं बनवून खूप पाणी टाकतो बेलाच्या झाडामध्ये, त्याला 12 ज्योतिर्लिंगामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि मस्तकावर पाणी सिंचन केल्याने तो सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. 4 धाम यात्रा केल्याची प्राप्ती होते. काशी पुण्यक्षेत्रामध्ये स्नान केल्याची प्राप्ती होते. जो बेलाच्या झाडाला पाणी देतो त्याला. तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात. जो मनुष्य गंध व पुष्पादिकांनी बिल्व मुळाचे पूजन करतो त्याला उत्तम लोकाची प्राप्ती होते, सुख प्राप्त होते, उत्तम संतती प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते. ज्याच्यावर खूप काही कर्ज झालं आहे त्याने बेलाच्या झाडाखाली दर सोमवारी, गुरुवारी, प्रदोष दररोज असे बेलाच्या झाडाखाली लांब वातीच्या गाईचा तुपाचा दिवा लावायचा आणि कर्ज दूर करण्यासाठी प्रार्थना करावी, तर धनाचं आगमन होतं. कारण की बेलाच्या झाडामध्ये सर्व 33 कोटी देवतांचा वास असतो, 12 ज्योतिर्लिंगांचा वास असतो, साक्षात महालक्ष्मी विराजमान असते. शिवलोकी उत्तम गती लाभते. जो मनुष्य बिल्व मुळाशी भाव भक्तीने दीप किंवा दीपमाला प्रज्वलित करतो त्या तत्वाने संपन्न होऊन भगवान महेश्वराशी एकरूप होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवीन बिल्वपत्र स्वस्त खुडतो, त्याच बिल्वपत्रांनी त्या वृक्षाची पूजा करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यावधी पट पुण्यफळाची प्राप्ती होते. जो मनुष्य खिरीचा प्रसाद बनवून त्या बेलाच्या झाडाखाली शिवाला नैवेद्य देतो आणि स्वतः प्राशन करतो त्याला पण 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्य केले, 12 ज्योतिर्लिंग तीर्थस्थान फिरून आल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. बेलाच्या झाडाखाली खिरीचे नैवेद्य अवश्य द्यावे आणि कोट्यावधी पुण्यफळ प्राप्त करून जावे. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि गाईचे तूप दान देतो त्याला कधीही दारिद्र्य येत नाही. ब्राह्मण हो, अशा प्रकारे मी शिवलिंग पूजनाचे सांगोपांग वर्णन तुम्हाला सांगितले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर शिवपूजनाचे सांगोपांग वर्णन मी तुम्हाला सांगितले. पूजकाचे 2 प्रकार आहेत. पूर्ण करणारे प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग भक्तांसाठी पीठपूजा भूलोकी सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारी म्हणून प्रख्यात आहे. प्रवृत्त पुरुषांनी ज्ञानी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार यथाविधी शिवपूजन करावे. अभिषेक करून महानैवेद्य समर्पित करावे. पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत सुरक्षित ठेवावे. जो कोणी बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवतो आणि त्याचा रुद्राभिषेक करतो त्याला कोट्यावधी शिवलिंग बनवण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि शिवनैवेद्य पार्थिव शिवलिंगाजवळ बेलाच्या झाडाखाली करतो तो त्याला महारुद्र अभिषेक आणि 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर त्या घरात कधी दरिद्रता येत नाही आणि धनधान्याचे भंडार भरलेले राहतात. तर असे ही पेटीत सुरक्षित ठेवून घरात शुद्ध ठेवून तिला निवृत्ती मार्ग उपासकांनी आपल्या हातावर शिवपूजन करावे आणि भिक्षेतून प्राप्त झालेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा. निवृत्त पुरुषासाठी सूक्ष्मलिंग अतिशय उत्तम, त्याचे विभूतीने पूजन करावे. विभूतीचाच नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर हे लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे. तर असे हे शिवनैवेद्य आणि बिल्वचे महात्म्य होते. आता आपण शिवनामाचे महात्म्य ऐकूया. शिवनाम महात्म्य या शिवनामाचा जप केल्याने, या शिवनाम वारंवार श्रवण केल्याने, या शिवनाम दिवसभर जप केल्याने काय फळाची प्राप्ती होते. आता ऋषी म्हणाले, व्यास शिष्य सुजी तुम्हाला नमस्कार असो. आता आम्हाला शिवनामाचे, भस्माचे आणि रुद्राक्षाचे महात्म्य समजावून सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे. हा सर्व लोकांच्या हिताचा विषय आहे. जे लोक भगवान शिवजीची उपासना करतात ते धन्य आहेत, ते खूप भाग्यवान आहेत. जे शिवजीची उपासना करतात, शिवजीचे नामस्मरण करतात, पूजा अर्चना करतात, ते खूप भाग्यवान आहेत.
कृतार्थ आहेत, त्यांचे जीवन सफल झालेले आहे असे समजावे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कुळाचा 72 कुळांचा उद्धार केलेला आहे असे समजावे. हे निश्चित समजावे. त्यांचे जे मेलेले पितर आहेत नरकात पडले असतील तर ते नक्की मोक्षाच्या प्राप्तीला गेले असतील असे समजावे. ज्या मुखाने शिवनामाचा उच्चार करतात त्यांना पापाचा स्पर्श होत नाही. जो ओम नमः शिवाय दिवसभरातून एक वेळा बी त्या व्यक्तीने बोलून घेतलं त्याला पापाचा स्पर्श होत नाही. जर त्याचा स्पर्श कोणी केला तरी त्याचे समोरच्याचे पाप नष्ट होतील. ओम नमः शिवाय या मंत्राचा जेव्हा मुखातून हे शिवा तुला नमस्कार असो असे उच्चार प्रकट होतात तेव्हा ते मुख सर्व पापांचे नाश करून पावन तीर्थ बनते. जो मनुष्य त्या मुखाचे प्रसन्नतेने दर्शन करतो त्याला तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे शिवाने स्वतः सांगितले आहे. त्याला तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. हे ब्राह्मणांनो, शिवनाम विभूती भस्म आणि रुद्राक्ष तिन्ही वस्तू त्रिवेणी संगमा समान परत पुण्यकारक मानल्या गेल्या आहे. जो मनुष्य शुभ वस्तू तिघी शरीरावर धारण करतो त्यांच्या दर्शनाने लोकांना त्रिवेणी संगमा स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. शिवनामास गंगा जो शिवनाम बोलतो ओम नमः शिवाय त्याला गंगा मातेचा आशीर्वाद राहतो. विभूती जो कोणी कपाळी लावतो त्याला यमुना मातेचा आशीर्वाद राहतो आणि जो रुद्राक्षाला धारण करतो त्याला सरस्वती मानण्यात आली. तर असे त्रिवेणी संगमा स्नान केल्याची गंगा यमुना सरस्वतीमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची संयुक्त दर्शन सर्व पातकाचा नाश करणारी म्हणून प्रख्यात आहे. म्हणून जाणत्या लोकांनी तिन्ही वस्तू आपल्या शरीरावर अवश्य धारण करावे. हे ब्राह्मणो, ब्रह्मांडात जे काही आहे त्याविषयी सर्वार्थाने भगवान महेश्वरच जाणतात आणि तेच शिवनाम विभूती आणि रुद्राक्ष यांच्या महात्म्याबद्दल अधिकार वाणीने बोलू शकतात. तथापि तुमची श्रद्धा भक्ती पाहून मी त्यांचे महात्म्य संक्षेपाने वर्णन करणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम मी तुम्हाला शिवनामाचे महात्म्य सांगतो. नाम महात्म्य सर्व पाप हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे. शिवनामरूपी अग्नीने महापातकाच्या पर्वतप्राय राशी अगदी सहजतेने भस्म होतात यात संशय नाही. पापांमुळे उत्पन्न झालेली अनेक दुःख एका शिवनामाने नाहीशी होतो. जो मनुष्य लोकी सातत्याने शिवनामाचा जप करतो तोच वेदज्ञ, तोच पुण्यात्मा, तोच विद्वान, तोच धन्य होय. ज्याचा शिवनामा जपावर विश्वास आहे त्याची सर्व सत्कर्म त्याला तत्काळ फलदायी होतात. या जगात असे कोणीही पाप नाही ज्याचे शिवनामाने समूळ उच्चाटन होत नाही. जे शिवनामरूपी नौकेत बसतात ते निष्पाप आणि पवित्र होऊन जातात. म्हणून जे पापरूपी वणव्यात होर पडून जात आहे त्यांनी शिवनामरूपी अमृत अवश्य सेवन करावे, कारण त्यांना त्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही. जे शिवनामरूपी अमृत धारेत अखंड न्हावून निघत आहे ते संसाररूपी महावन्यात मध्यभागी उभे राहिले आहेत तरी त्यांना शोकरूपी ज्वाला स्पर्श करूत नाही. या शिवनामविषयी अत्यंत प्रेम आहे, भक्ती आहे, त्यांना मोक्षरूपी सदगती सहज प्राप्त होते. शिवनाम महान शक्तिरूप स्वरूप आहे. ज्याने अनेक जन्म तपश्चर्या केली आहे त्याला शिवनामात जपाची आवड उत्पन्न होते. त्यांना सर्व वेदांचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर शिवनाम हेच भवसागर तरुण जाणारे आहे. हे सहजासहजी कोणालाच मिळत नाही. ज्याने खूप काही पुण्य करून घेतलेले आहे त्यालाच हे शिवनामाचे सायुज्य मिळेल. आता भस्मधारणाचा विधी कसा आहे तर ते आपण ऐकूया. भस्म महात्म्य काय आहे, भस्मधारण विधी कसा करावा. सुज्जी म्हणाले, महर्षींनो, आता मी तुम्हाला सर्व वस्तूंना पावन करणाऱ्या भस्माचे महात्म्य सांगतो. भस्म सर्व प्रकारचे मंगलकारक आहे. त्याचे 2 प्रकार आहेत, एक महाभस्म व दुसरे स्वल्प भस्म. महाभस्माचे 3 प्रकार आहेत, श्रोत, स्मार्त व लौकिकी. स्वल्प भस्माचेही अनेक प्रकार आहेत. श्रोत आणि स्मार्त भस्म ब्राह्मणांनी तर लौकिक भस्म सर्वांनी उपयोगात आणावे असे सांगितले आहे. ब्राह्मणांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून तर इतर जणांनी मंत्राशिवाय भस्म धारण करावे. विद्वानांनी अग्निहोत्रातील भस्म धारण करावे. त्रिपुंडी भस्म काढावा. इतरांनी यज्ञजनित भस्माने त्रिपुंड धारण करावे. जो आपल्या कपाळी त्रिपुंड भस्म लावतो त्याला 27 देवतांचा आशीर्वाद राहतो. जाबोली निषादीतील अग्नी आदी 7 मंत्रांचा उच्चार करून जलमिश्रित ओले भस्म शरीराच्या विभिन्न अंगावर लावावे आणि त्यानंतर त्रिपुंडी भस्म धारण केल्यानंतर शिवाची पूजा करावी. त्यामुळे भगवती उमा व लक्ष्मी देवी नित्य त्यांचा आशीर्वाद राहतो. जो कोणी आपल्या कपाळी भस्म लावतो तर त्याच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. जो मनुष्य भस्मलेपन व त्रिपुंडी श्रद्धेने लावत नाही त्याचा वर्णाश्रम व्यर्थ होय. त्याने पूर्ण पूजा पाठ केलेली ती संपूर्ण व्यर्थ होय. त्याला कोटी कल्पांपर्यंत शिवज्ञानाची प्राप्ती होत नाही. तो महापातकच असतो अशा शास्त्रीयामध्ये सांगितले आहे, शिव महापुराणामध्ये सांगितले आहे. अशा मनुष्याची सर्व कर्मे त्याच्यासाठी विपरीत फलदायी ठरतात. जो मनुष्य त्रयुष्यती मंत्राने शिव अग्निजनित भस्म धारण करतो त्या भस्माच्या स्पर्शनेच मात्र पापमुक्त होतो.
जो तिन्ही संध्यासमयी श्वेत भस्माने त्रिपुंड धारण केल्याशिवाय शिवपूजन शिव षडाक्षर आदी मंत्राचा जप करू नये. जो कोणी या त्रिपुंडी भस्माचा जप या त्रिपुंडी भस्म धारण करून जप करत नाही त्याला नरकाची प्राप्ती होते. ज्या देशातील लोक भस्म धारण करतात त्या देशात सर्व तीर्थ यज्ञ यांचा निवास असतो. ज्या घरात जो व्यक्ती त्रिपुंडी भस्म धारण करतो त्याच्या दर्शनाने सर्वत्र पापे नष्ट होतात. अधम, पापी, मूर्ख, पतित अशा कोणत्याही मनुष्याने जर त्रिपुंड धारण केल्यास तो पूजनीय होऊन जातो, त्याचा उद्धार होतो. मग जो मनुष्य सर्व श्रद्धेने करत असेल त्याला किती पण पुण्य लाभ होत असेल त्याची कल्पनाच करवत नाही. जो मनुष्य भस्म धारण करणाऱ्याची निंदा करतो तो चांडाळहून चांडाळ अपवित्र होय, त्याचं तोंडसुद्धा पाहू नये. ब्राह्मण आणि क्षत्रियांनी मानसोक्त या मंत्राने, वेश्यांनी त्र्यंबक या मंत्राने, शूद्रांनी पंचाक्षर या मंत्राने, गृहस्थांनी पंचब्रह्म या मंत्रांनी, ब्रह्मचार्यांनी त्र्यंबक या मंत्राने, वानप्रस्थांनी अघोर मंत्राने, संन्याशांनी प्रणव या मंत्राने, शिवयोग्यांनी ईशान्य या मंत्राने अभिमंत्रित केले पाहिजे. भस्म शरीरावर धारण करावे. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण मनुष्याच्या शरीरात प्रवेश होतात त्याने तितके शिवलिंग शरीरावर धारण केली आहेत असे समजावे. जो कोणी आपल्या शरीरावर भस्म धारण करतो तितके शिवलिंग त्याने शरीरावर धारण केले आहेत असे समजावे. त्याचे पापाचे नाशच झाले. ब्रह्म हत्येसारखे मोठमोठे पापांचे नाश होईल आणि शिवलोकी रुद्रलोकी त्याला प्राप्ती होईल. जर त्याचा स्पर्श पण कोणी केला तरी पण समोरच्यांची सुद्धा पापे नष्ट होतील. अग्निस्पर्श झाल्यास दाहच होतो. त्याप्रमाणे जाणीवपूर्वक अजाणतेपणे भस्म धारण केल्यास मनुष्य पवित्र होऊन जातो. जो मनुष्य भस्म व रुद्राक्ष धारण करत नाही त्याच्या घरचं अन्न पाणी ग्रहण करू नये आणि प्रत्यक्ष पापच भक्षण करणे असे समजावे. जो मनुष्य ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत नाही, त्रिपुंडी भस्म लावत नाही, शिवमंदिरात जात नाही, त्याच्या घरचं अन्न पाणी पिलं म्हणजे नरकात जातो आणि पापच भक्षण करत आहे असे समजावे. जो त्रिपुंडी धारण करतो तो जणू शिवाला शरीरावर धारण केले असे समजावे. भस्म रहित मस्तक, शिवालय रहित गाव, ईश्वर चरणी रहित जन्म आणि शिवास रहित विद्या हे सर्व त्याचे सायुध्य आहेत. जो मनुष्य त्रिपुंडी धारण करतो त्याला आयुष्य, आरोग्य, सुखभोग प्राप्त होते. सर्व गोष्टींचा लाभ होतो. तो सुखाने देह त्याग करतो. त्याला मृत्यूनंतर दिव्य देहाची प्राप्ती होते. तो दिव्य विमानात बसून विविध लोकांमध्ये जाऊन तेथे अनेक उत्तमोत्तम भोग भोगतो. तो शिवलोकी जाऊन शिवसायुज्यामध्ये प्राप्त करतो. सूत पुढे म्हणाले, मुनिजनो, अशा प्रकारे मी तुम्हाला भस्माचे महात्म्य संक्षिप्तपणे स्वरूपात सांगितले आहे. हे सर्व प्राणी मात्रांसाठी गोपनीय रहस्य आहे. हे तुम्हीच गुप्त ठेवा. शरीरावरील ललाटी स्थानावर भस्माने ज्या 3 रेषा काढल्या जातात त्यांना त्रिपुंडी असे म्हणतात. भस्मा मस्तकावर भ्रूमध्य स्थानापासून दोन्ही भुवयांच्या अंतापर्यंत लांबी असलेले त्रिपुंड धारण करावे. मध्यमा आणि अनामिकाने कपाळावर भस्माच्या 2 रेषा काढून भ्रूमध्यस्थानी अंगठ्याने घालून अशी उभी रेषा काढावी किंवा मधल्या 3 बोटांनी कपाळावर भस्माच्या आडव्या 3 रेषा काढाव्यात. हाच त्रिपुंडी भस्म होय. भाडी त्रिपुंडी धारण करणे हे उत्तम लक्षण मानले जाते. त्रिपुंडी भुक्तिमुक्तीदायक असून त्याच्या 3 रेषांवर 9 देवता वास करतात. त्याच्या पहिल्या रेषा प्रणवातून आकार, ग्राहपती, अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रांतसवन, महादेव या 9 देवता असतात. त्याच्या दुसऱ्या रेषेवर प्रणवातील उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यस्थीन, स्तवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा, महेश्वर या 9 देवता असतात. त्याच्या तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार, आवणीय, अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन या शिव या 9 देवता असतात. तर अशा 27 देवता आपल्या कपाळावर बसलेले असतात. तर सुचिरभूत होऊन सर्वांनी त्रिपुंडी भस्म धारण करावे म्हणजे 27 देवताचे स्मरण होते. 27 देवताचा आशीर्वाद राहतो. त्यांना नमस्कार करून भाडी त्रिपुंड लावणारा पुरुष मोक्ष आणि दोन्ही गोष्टी प्राप्त करतो. मुनी सर्व, आता मी तुम्हाला शरीरातील कोणत्या कोणत्या अवयवांवर कोणत्या क्रमाने त्रिपुंडाचा न्यास करावा ते सविस्तर सांगतो. त्रिपुंडी लावताना कोणत्या देवाचे स्मरण करावे तेही सांगतो. आपल्या शरीरावर 32, 16, 8 किंवा 5 स्थानी भस्म धारण करावे. मस्तक, डोके, ललाट, कपाळ, दोन्ही कान, दोन्ही नेत्र, दोन्ही नासिका, नाकपुड्या, मुख, कंठ, दोन्ही हात, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, पार्श्वभाग, नाभी, दोन्ही अंडकोश, दोन्ही मांड्या, दोन्ही घोटे, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या, दोन्ही पाय 32 स्थाने भस्म लावण्यास योग्य आहेत. तेथे अनुक्रमी अग्न, ज्वल, पृथ्वी, वायू, दाही दिशा, दिग्पाल, अष्टवसू निवास करतात. विद्वान मनुष्यांनी प्रांतसमयी सर्व देवतांचे स्मरण करून सर्व अंगावर त्रिपुंडी भस्म धारण करावा. मस्तक, ललाट, कंठ,
खांदे, दोन्ही भुजा, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, नाभी आणि दोन्ही पार्श्वभाग, पाठ, 16 अंगावर त्रिपुंड लावून तेथे अश्विनी कुमार, शिवशक्ती, रुद्र, ईश, नारद, वामन आदी 9 शक्तींचे पूजन करावे. किंवा मस्तक, मूग, दोन्ही हात, हृदय, नाभी, दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पाय, पृष्ठभाग या 16 स्थानांनी शिवचे पूजन करावे. म्हणजे त्या व्यक्तीला त्यांचे स्मरण केल्याने त्रिपुंड जर धारण केलं तर त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. गृहस्थान, ललाट, दोन्ही कान, दोन्ही खांदे, हृदय, नाभी, 8 स्थानी ब्रह्मदेव, सप्तऋषींचे स्मरण करून त्रिपुंडी धारण करावा. भस्मवेता पुरुषांनी मस्तक, दोन्ही हात, हृदय, नाभी हीच 5 स्थाने आहेत. भस्म धारण करण्यास योग्य आहेत असे सांगितले आहे. मनुष्याने देश व कालाधिकांचा विचार करून भस्म आमंत्रित करावे. सर्व अंगावर भस्म लावणे शक्य नसेल तर भाळी त्रिपुंडी भस्म लावावा, कपाळी त्रिपुंडी भस्म लावावा, तरी सुद्धा त्याच्यावर शिव प्रसन्न होतात. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून स्मरण करून आपल्या कपाळी त्रिपुंडी भस्म धारण करावे. म्हणजे दुर्भाग्य जे आहे तर ते भाग्यात बदलेल असे स्वतः शिवाने सांगितलं. आणि जो कोणी हा त्रिपुंडी भस्माचा अध्याय पण ऐकेल तरी त्याचे पापे जळून भस्मच होतील असे स्वतः शिवाने सांगितले आहे. तर आता आपण ऐकूया रुद्राक्ष महात्म्य. सूत म्हणाले, महाप्राज्ञ शौनिकजी, मी तुम्हा सर्वांना रुद्राक्षाचे महात्म्य थोडक्यात सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्ष अत्यंत पावन असून ते शिवजींना खूपच प्रिय आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याला स्पर्श केल्याने, त्यावर जप केल्याने सर्व पापे नष्ट होतात. प्राचीन काळी लोकांच्या कल्याणासाठी भगवान शिवप्रभूंनी पार्वतीला रुद्राक्षाचे महात्म्य सांगितले. तेच महात्म्य मी आता तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणाले, हे महर्षी, तुझ्यावरील प्रेमापोटी आणि भक्ताच्या हितासाठी मी रुद्राक्षाचे महात्म्य वर्णन करणार आहे. ऐक. फार जुनी गोष्ट आहे. मनावर संयम ठेवून मी हजारो दिव्य वर्ष तपश्चर्या करत होतो. एके दिवशी माझे मन अचानक प्रक्षुब्ध झाले. त्यावेळी माझ्या मनात मी सर्व लोकांवर उपकार करणारा, स्वतंत्राने वागणारा परमेश्वर आहे असा एक विचार आला. लीलावश होऊन मी डोळे उघडले. त्यातून काही अश्रू ओघळले. त्यांच्यापासून रुद्राक्ष नामक वृक्ष उत्पन्न झाला. अशा प्रकारे भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी माझे अश्रू स्थावर भावास प्राप्त झाले. त्या वृक्षावरील रुद्राक्ष मी विष्णू भक्तांना आणि 4 वर्णांच्या लोकांना दिले. त्यानंतर मी भूलोकी, गोड देशेत आणि अयोध्या, लंका, मलय पर्वत, सह्य पर्वत, काशी अशा अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न केले. तेव्हापासून त्यांचे महात्म्य वाढले. वेदांनाही त्यांच्या महिमेचा वर्णन केलेलं आहे. रुद्राक्षांचे 4 प्रकारचे आहेत. तर कोणती रुद्राक्षे 4 प्रकारचे आहेत? पांढरी, लाल, पिवळी, काळी. मनुष्याने आपापल्या वर्णाला अनुसरून त्या रंगाचे रुद्राक्ष धारण करावे. ब्राह्मणांनी पांढऱ्या रंगाची धारण करावी, क्षत्रियांनी लाल रंगाची धारण करावी, वैश्यांनी पिवळ्या रंगाची आणि शूद्र आपण सर्व लोकांनी काळी रुद्राक्ष धारण करावी. भोग आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्या सर्व जाती वर्णाच्या लोकांनी आणि शिवपार्वतीच्या अर्थात आपल्या दोघांच्या कृपा प्रसन्नतेसाठी सर्व शिवभक्तांनी रुद्राक्षांना धारण करणे आवश्यक आहे. रुद्राक्षाच्या जातीच्या दुसरेही फळे असतात, त्यांना शुभाक्ष असे म्हणतात. आवळ्या इतके मोठे रुद्राक्ष श्रेष्ठ मानले जातात. बोरा एवढे रुद्राक्ष मध्यम श्रेणीचे आणि चण्या एवढे रुद्राक्ष कनिष्ठ श्रेणीचे मानले जातात. हे देवी, बोरा एवढे रुद्राक्ष आकाराने लहान असले तरी लोकांना उत्तम फल देणारे व सुख सौभाग्याची वृद्धी करणारे आहेत. आवळ्या एवढे रुद्राक्ष सर्व अरिष्टांचा नाश करणारे आणि चण्या एवढे रुद्राक्ष या त्याहून लहान रुद्राक्ष सर्व इष्ट कामना पूर्ण करणारे आहेत. रुद्राक्ष आकाराने जसे जसे लहान होतात तसे तसे अधिक फल प्राप्त करते. तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या जो कोणी महिला, हर एक महिला रुद्राक्ष धारण करू शकतो. आपल्या मंगळसूत्राच्या मध्ये रुद्राक्ष धारण करावा. मी सुद्धा गेल्या 10 वर्षापासून माझ्या गळ्यात रुद्राक्ष चण्या एवढा धारण केला आहे. तर आपल्याला आपल्या शरीरावर जिथे जिथे जेव्हा रुद्राक्ष राहतो तर आपल्या कोणत्या रोगाची या आपल्याला दुखणं सुद्धा काही राहत नाही, आपली बिमारी राहत नाही, दवाखाना राहत नाही. म्हणून रुद्राक्ष सर्वांनी धारण करावा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष जास्त 10 पट अधिक फलदायी असतो. रुद्राक्ष हे पापनाशक, क्लेश निवारक, सौभाग्य अखंडकारक, सर्व अभिष्ट फलाची प्राप्ती करून देणारे असल्यामुळे ते आपल्या शरीरावर अवश्य धारण करावे. लोकांना मंगलमय फल देणारी रुद्राक्षासारखी अन्य कोणतीही वस्तू नाही. समन गोलाई असलेले स्वच्छ, मजबूत, टपोरे व
दाणेदार नक्षी असलेले सुंदर रुद्राक्ष मनवंचित अभिष्ट कामना पूर्ण करणारे तसेच भोग व मोक्ष देणारे असत्यांनी किड्यांनी दूषित केलेले, तुटलेले, फुटलेले, दाणेदार नसलेले, व्रण असलेले व समान आकार, गोलाई नसलेले असे 5 प्रकारचे रुद्राक्ष घेऊ नये. ज्या रुद्राक्षात दोरा ओढण्यासाठी निसर्तच छिद्र असते ते रुद्राक्ष उत्तम होय. ज्या रुद्राक्षाला मनुष्याने छिद्रयुक्त केलेले असते ते मध्यम श्रेणीचे रुद्राक्ष होय. या जगात 1100 रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याला जे पुण्य फळ मिळते ते हजारो वर्षात कोणीही वर्णन करू शकत नाही. भक्तिमान पुरुषाने 550 रुद्राक्षांचा मुकुट बनवून आपल्या मस्तकावर धारण करावा. 360 रुद्राक्षांचे 3 माळेचे योगोपवीत धारण करावे. त्यांनी शेंडीमध्ये 3, दोन्ही कानात प्रत्येकी 6, कंठात 101 आणि दोन्ही हाताचे रुद्राक्ष धारण करावे. अशा प्रकारे रुद्राक्षांनी मंडित शिवनामाचा उच्चार करणाऱ्या शिवभक्तांच्या दर्शनाने मनुष्य पापमुक्त होतो. जो मनुष्य आपल्या अंगावर 1000 रुद्राक्ष धारण करतो तो दृढवती शिवभक्त रुद्रासमान असतो. सर्व देवता त्याला वंदन करतात. जो शिवभक्त शेंडीमध्ये 1, मस्तकावर 40, गळ्यात 32, वक्षस्थलावर 108 आणि दोन्ही कान्यांमध्ये प्रत्येकी 1, भुजांमध्ये प्रत्येकी 16, मनगटामध्ये प्रत्येकी 12 आणि 24 रुद्राक्ष प्रीतिपूर्वक धारण करतो तो अतिशय पूजनीय आणि वंदनीय असतो. महर्षींनो, मनुष्याने ईशान्य मंत्राने मस्तकावर, तत्पुरुष मंत्राने कानात, अघोर मंत्राने गळ्यात, हृदयावर तसेच अघोर बीज मंत्राने दोन्ही हातावर रुद्राक्ष धारण करावी. वामदेव मंत्राने रुद्राक्ष उदरावर धारण करावी. सदोजाती पंचब्रह्मा मंत्रांनी दुसऱ्या अंगावर 3, 5, 7 माळा धारण कराव्या. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत सर्व रुद्राक्ष धारण करावे. संन्याशांनी प्रणवांचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्षधारी मनुष्याने मद्य, मांस, कांदा, लसण इत्यादी कांचा त्याग करून केवळ सात्विक अन्न ग्रहण करावे. रुद्राक्ष माझे मंगलमय लिंग स्वरूप आहे. हे धारण करण्याचे सौभाग्य जो खूप पवित्र आहे, जो खूप भाग्यवान आहे त्यालाच रुद्राक्ष धारण करण्याचे सौभाग्य प्राप्त होते, मोठ्या पुण्याईने प्राप्त होते. ते स्वतःच्या अंगावर धारण करायचे तर पवित्र राखायला हवे. त्यासाठी आहार, विहार, विचार, भावना सर्वांची शुद्धता अपेक्षित आहे. म्हणून आपल्याला आहार विचार ठेवूनच रुद्राक्ष धारण करावा. ज्याच्या भाळी त्रिपुंड, सर्वांगी रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय मृत्युंजय मंत्राचा जप अखंड चालू असतो त्याच्या दर्शनाने साक्षात रुद्र दर्शनाच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष, शिवनाम धारण करणारा कोणीही मनुष्य यमलोकी जात नाही. त्याला शिवाचे दूत हात लावतात, त्याला यमाचे दूत हात लावत नाही. शिवलोक ही त्याची परम गती होय. रुद्राक्ष माळेवर जप केल्याने कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते. रुद्राक्ष धारण केल्याने त्याचा 10पट पुण्य मिळतं. रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्य उत्तम राहते. कधीही अकाली मृत्यू येत नाही. फक्त शिवभक्तांनी रुद्राक्ष धारण केले पाहिजे असा काही नियम नाही. अन्य देवताचे भक्तही रुद्राक्ष धारण करू शकतात. तुम्ही विष्णूचे भक्त आहे तरी रुद्राक्ष धारण करू शकता. तुम्ही गणपतीचे भक्त आहे तरी पण तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता. तुम्ही कोणत्याही देवतांचे भक्त असले तरी रुद्राक्ष धारण करू शकता. रुद्राक्ष सर्व देवांना प्रिय असल्यामुळे रुद्राक्षच्या माळेवर सर्व देवतांचे जप करावेत अशी माझी आज्ञा आहे. हे उमे, रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. त्याचे वर्णन ऐक. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे, भुक्तिमुक्ती देणारे आहे. त्याच्या दर्शनाने ब्रह्महत्यादीसारखे महापातके नष्ट होतात. त्याची पूजा केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. जो एकमुखी रुद्राक्षाचे भक्तिपूर्वक उपासना करून त्यांचे जप तप करतो त्याच्यावर महालक्ष्मी अतिप्रसन्न होते. सर्व उपद्रवांचे निराकरण करून मनोरथ पूर्ण होतात. 2 मुखाच्या रुद्राक्षाला देव देवेश्वर म्हणतात. सर्व कामना पूर्ण करणारे, इष्ट फल देणारे. 3 मुखाचे रुद्राक्ष साधनेचे फल देणारे. त्यांच्या प्रभावाने मनुष्य विद्यांमध्ये निपुण होतो. 4 मुखाचे रुद्राक्ष साक्षात ब्रह्मस्वरूप आहे. चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारा आहे. त्याच्या पूजनाने दर्शनाने नरहत्येचे पातक नाहीसे होते. 5 मुखाचे रुद्राक्ष काल अग्नी रुद्र स्वरूप आहे. ते सर्वांना मनवंचित फल देणारे, भुक्तिमुक्ती देणारे आहे. ते पापांचा नाश करते. 6 मुखांचे रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे. ते उजव्या दंडात धारण केल्याने मनुष्य ब्रह्महत्यादी महापातकापासून मुक्त होतो. 7 मुखांचे रुद्राक्ष अनंग स्वरूप असून अनंग भावनेने ओळखले जाते. ते धारण केल्याने दरिद्र माणूस धनवान होतो. 8 मुखाचे रुद्राक्ष अष्टमुखी भैरव स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्य पूर्ण आयुष्य होतो. मृत्यूनंतर त्याला शिवपदाची प्राप्ती होते. 9 मुखाचे रुद्राक्ष
हे भैरव तसेच कपिल मुनींचे स्वरूप मांडण्यात आले आहे। नवरूप धारण करणारी भगवती दुर्गा माताचे रूप आहे। जो मनुष्य हे रुद्राक्ष भक्तिपूर्वक आपल्या डाव्या हातात बांधतो तो माझ्यासारखा सर्वेश्वर होतो। 10 मुखाचे रुद्राक्ष साक्षात विष्णू स्वरूप आहे। हे धारण केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। 11 मुखाचे रुद्राक्ष रुद्र रूप आहे। ते धारण करणारा मनुष्य सर्वत्र विजयी होतो। 12 मुखाचे रुद्राक्ष आदिती समान आहे। ते केसांमध्ये धारण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो। 13 मुखाचे रुद्राक्ष विश्वदेवाचे स्वरूप आहे। ते धारण केल्याने सर्व अभिष्ट फलाची प्राप्ती होते। अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। सर्व मंगल होतं। 14 मुखाचे रुद्राक्ष परमशिव रूप आहे। भावभक्तीने मस्तकावर धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो। तर असे या रुद्राक्षांचे 14 प्रकार आहेत। तर मी ते तुम्हाला 14 प्रकार सर्व सांगितले आहे। तर एकमुखी रुद्राक्षापासून तर 14 मुखी रुद्राक्ष धारण करावे। साधकाने मनोरथाच्या 14 मंत्रांनी त्यांचा मंत्रांचा जप करावा। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत रुद्राक्षाने रुद्राक्ष धारण करावा। रुद्राक्षाची माळ धारण केलेला मनुष्य पाहताच भूत प्रेत पिशाच डाकिनी शाकिनी उपद्रवकारक अन्य शक्ती दूर पडून जाते। त्याच्यावर जारण मारण उच्चाटन या काही नजरदोष त्याला लागत नाही। अभिपारीच काहीच परिणाम होत नाही। ते सर्व निष्प्रबल होतात। रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला पाहून स्वतः देवी दुर्गा गणेश तसेच सूर्य सर्व देवता प्रसन्न होतात। म्हणून रुद्राक्षाचे महात्म्य लक्षात घेऊन धर्मवृद्धीसाठी या मंत्राद्वारे ओम नमः शिवाय या मंत्राद्वारे भक्तिपूर्वक धारण करावे। पुढे सूत म्हणाले, हे मुनीशरांनो, रुद्राक्षाच्या संदर्भात भगवान शिवजींनी देवी पार्वतीला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला कथन केले। भस्म आणि रुद्राक्ष आणि शिवमंत्राचा जप करणारा सद्भक्त शिवप्रभूंना अतिशय प्रिय असतो। त्याच्या कृपा प्रसादाने त्याला भुक्तिमुक्ती दोहाचा लाभ होतो। त्याचे हे अपर कल्याण होते। जो मनुष्य परमशुभ असे महात्म्य नित्य श्रद्धेने श्रवण पठन करतो, कोणाला शेअर करतो, त्याला रुद्रलोकाची प्राप्ती होते। धन धान्य यश कीर्ती मान सन्मान वाढतो। दारिद्र्यता त्याच्या घरात कधी राहत नाही। भस्म रुद्राक्ष शिवनामाचा आदर करतो तो पुत्र पौत्राधिक सर्व सुखांनी युक्त होऊन शिव सायुज्य प्राप्त होते। मी तुम्हा सर्वांना विद्वेश्वर संहिता सांगितली। सर्व प्रकारच्या सिद्धी देणाऱ्या भगवान शिवाच्या आज्ञेने नित्य मोक्ष देणारी ही विद्वेश्वर संहिता संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली आहे। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही विद्वेश्वर संहिता भस्माचे कसे धारण करावे, नैवेद्य कसे द्यावे, बिल्वचे महात्म्य, रुद्राक्षाचे महात्म्य संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। तर आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री महाकाल।